आजच्या या विश्लेषणात आपण अशोक खरात प्रकरणाची गुंतागुंत अगदी तटस्थपणे समजून घेऊया. चला तर मग. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या वादाची ठिणगी पडलीय. नक्की काय चाललंय? रुपाली चाकणकरांसारख्या प्रसिद्ध नेत्याची एका भोंदूबाबासोबत ईडीची चौकशी का होतीये, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. एकीकडे निव्वळ धार्मिक श्रद्धेचा दावा आणि दुसरीकडे पाय धुतानाचे, केक भरवतानाचे व्हायरल फोटो. जरा विरोधाभास वाटतोय ना? आता ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या अशोक खरात या भोंदूबाबाविषयी आपण थोडं वस्तुनिष्ठपणे जाणून घेऊया. याने खोट्या पूजा आणि साध्या चिंचोक्यांना चक्क रत्न भासवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळलेत. खरंच धक्कादायक आहे. पण या प्रकरणाचा गूढ तेव्हा आणखी वाढलं जेव्हा गुवाहाटीतल्या एका हॉटेलच्या नोंदी तपासात समोर आल्या. ऑगस्ट 2021च्या नोंदीनुसार अशोक खरात, रुपाली आणि त्यांच्या बहीण प्रतिभा हे सगळे तिथे एकाच वेळी एकत्र होते. 2023 मधला प्रतिभा यांचा एकट्याचा दौरा, खरातच्या पूजा अयशस्वी झाली या नेहमीच्या फसवणुकीच्या पाट्यांशी अगदी मिळताजुळता आहे. ह्याच मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे शेवटी ईडीला म्हणजे सक्तवसुली संचालनालयाला या प्रकरणात लक्ष घालावं लागलं. खरातने जगदंबा पतसंस्थेत तब्बल 32 बनावट खाती उघडली. यातूनच अतिशय मोठे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलं. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे चक्क मृत व्यक्तींच्या नावे खाती चालवून त्या पैशांमधनं जमिनी खरेदी केल्या गेल्या. आता मुख्य प्रश्न हा आहे की चाकणकर विश्वस्त असलेल्या शिवनिका ट्रस्टमध्ये हा काळा पैसा वळवला गेला का? या सर्व पुराव्यांनंतर एसआयटीने म्हणजेच विशेष तपास पथकाने अत्यंत जलद आणि आक्रमक कारवाई सुरू केली आहे. वेग पहा. अवघ्या 49 दिवसांत एसआयटीने तब्बल 1200 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. ही खरंच खूप मोठी कारवाई आहे. खरातने तपास भरकटवण्यासाठी साक्षीदारांवरच खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तो फसला. या तपासाचं गांभीर्य बघा. सायबर पोलिसांनी तब्बल 13,000हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक्स त्वरित डिलीट केल्यात. त्यासोबतच पीडितांच्या सुरक्षितेसाठी 451 सोशल मीडिया अकाउंट्स देखील कायमची डिलीट करण्यात आली आहेत. जाता जाता हाच विचार करूया, भक्कम आर्थिक आणि तार्किक पुराव्यांसमोर केवळ धार्मिक श्रद्धेचा हा युक्तिवाद खरोखरच टिकेल का?